कल्पना करा 1812 मध्ये पहिल्यांदा छापून आलेलं एक पुस्तक आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आजपर्यंत कधीही आउट ऑफ प्रिंट झालेलं नाहीये. हो, आणि केवळ भारतातच नाही बरं का. अगदी. म्हणजे विचार करा, रशियात बसलेल्या जगप्रसिद्ध साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय यांना ज्या ग्रंथाने हादरवून सोडले आणि आणि तिथून पुढे महात्मा गांधींच्या अहिंसात्मक लढ्याचा पाया रचला गेला. नक्कीच. आणि या सगळ्या प्रवासातील सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर या पुस्तकातला प्रत्येक विचार, प्रत्येक तत्वज्ञान फक्त आणि फक्त 7 शब्दांत मांडले. 7 शब्द? बापरे. अनेकदा आपण जुन्या साहित्याकडे केवळ इतिहास म्हणून पाहतो आणि दुर्लक्ष करतो. पण आज आपण एका अशा विलक्षण तमिळ ग्रंथाच्या विश्वात प्रवेश करणार आहोत, ज्याने मानवी नैतिकता, सकारात्मकता आणि अर्थपूर्ण जीवनाचे रहस्य हजारो वर्षांपूर्वीच उलगडून दाखवले आहेत. हो, या ग्रंथाचं नाव आहे तिरुकुरल आणि त्याचे रचनाकार आहेत संत वल्लुवर. आणि हा ग्रंथ केवळ एक ऐतिहासिक दस्तऐवज नसून ती सकारात्मक विचारांची आणि मूल्यांची एक जिवंत खाण आहे. ठीक आहे, आपण हे समजून घेऊयात. हा प्राचीन ग्रंथ आजच्या काळात, जेव्हा सर्वत्र माहितीचा अतिरेक आणि प्रचंड तणाव आहे, तेव्हा एक आनंदी, शांत आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो. तर या प्रश्नाचे उत्तर या ग्रंथाच्या रचनेत आणि त्याच्या मूळ उद्देशात दडलेले आहे. तिरुकुरल हा ग्रंथ केवळ कठोर नियम किंवा बंधने सांगत नाही, तर तो अत्यंत सकारात्मक पद्धतीने जगण्याची कला शिकवतो. म्हणजे एक प्रकारची मार्गदर्शिका. हो, अगदी तसंच. आणि याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली तर अभ्यासकांच्या मते हा इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 500 या प्राचीन संगम काळात लिहिला गेला असावा. म्हणजे खूपच प्राचीन काळ आहे हा. हो ना. आणि हा तो काळ होता जेव्हा दक्षिण भारतात कला, साहित्य आणि व्यापाराची मोठी भराराट होत होती. पण या ग्रंथाची सर्वात मोठी ताकद ही त्याच्या काळात नाही, तर त्याच्या वैश्विकतेत आहे. वैश्विकतेत म्हणजे कोणत्याही धर्माशी जोडलेला नाहीये का हा? नाही, तो पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि जागतिक आहे. मानवी जीवनाचं सर्वांगीण आणि सकारात्मक विकास कसा व्हावा या एकाच ध्येयावर तो लक्ष केंद्रित करतो. आणि याची रचना, म्हणजे मी ऐकलं की याची रचना खूप थक्क करणारी आहे. खरंय. या ग्रंथात एकूण 1330 कुरल आहेत. कुरल म्हणजे 2 ओळींचे छोटे श्लोक. 2 ओळींचे? हो. आणि यातली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक कुरलमध्ये केवळ आणि केवळ 7 शब्द आहेत. फक्त 7 शब्द? हे कसं शक्य आहे? तमिळ भाषेतील वेनपा या विशिष्ट आणि अत्यंत कठीण काव्य प्रकारात याची रचना केली आहे, जिथे पहिल्या ओळीत 4 शब्द आणि दुसऱ्या ओळीत 3 शब्द असतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या काळात आपल्याला एक साधा विचार स्पष्ट करायला 50 शब्द लागतात आणि वल्लुवर यांनी जीवनाचे सर्वात मोठे आणि गुंतागुंतीचे अर्थ फक्त 7 शब्दांत मांडलेत. हो ना. आणि या ग्रंथाचे 3 मुख्य भाग आहेत. बर. अरम म्हणजे धर्म किंवा नैतिकता, पोरुल म्हणजे अर्थ, संपत्ती आणि राजकारण, आणि इनबम म्हणजे काम किंवा प्रेम. बरं. येथील आकर्षक गोष्ट म्हणजे हा ग्रंथ जंगलात जाऊन तपश्चर्या करणाऱ्या आणि जगाचा त्याग केलेल्या संन्यासांसाठी लिहिलेला नाहीये. अरे वा, म्हणजे सर्वसामान्यांसाठी आहे तर. हो. प्राचीन काळात अनेक तत्वज्ञानांमध्ये असं मानलं जायचं की सर्वोच्च ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. पण तिरुकुरल या पूर्णपणे विरोधात उभा राहतो. म्हणजे हा एका सामान्य माणसाला समोर ठेवून लिहिलाय. अगदी. हा ग्रंथ एका सामान्य गृहस्थासाठी लिहिला गेला आहे. एक चांगला मुलगा कसा असावा, एक उत्तम पती किंवा पत्नी कशी असावी, समाजाचा एक जबाबदार नागरिक कसा असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला माणूस कसा असावा, यावर हा ग्रंथ मार्गदर्शन करतो. म्हणजे तो संसारातून पळून जायला सांगत नाही. नाहीच मुळी. तो संसार अधिक सुंदर, अर्थपूर्ण आणि सकारात्मक कसा बनवायचा हे अतिशय व्यावहारिक पद्धतीने शिकवतो. हे ऐकताना मला हा ग्रंथ माणसाच्या जीवनासाठी तयार केलेल्या एका ऑपरेटिंग सिस्टीमसारखा वाटतो. पण ही सिस्टीम अधिक प्रगल्भ आहे. भारी उपमा आहे ही. म्हणजे कशी? म्हणजे जसा एखादा कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो, ती सिस्टीम तुम्हाला कोणते ॲप डाउनलोड करायचे हे सांगत नाही, पण ती हे नक्की पाहते की तुमचं हार्डवेअर क्रॅश होणार नाही. अगदी बरोबर. तिरुकुरल अगदी असंच काम करतो. कुणी डॉक्टर असो, इंजिनियर असो, व्यावसायिक असो की शेतकरी असो, जीवनाची ही सिस्टीम आनंदाने आणि शांततेने कशी चालवायची याचे कोडिंग या ग्रंथात आहे.
अतिशय उत्तम उदाहरण आहे हे. आणि जर आपण या ऑपरेटिंग सिस्टीमच्या उदाहरणाचाच आधार घेतला तर आपण साहजिकच विचारू शकतो की या सिस्टीमचा कोर कोड म्हणजे मुख्य गाभा काय आहे. हो, त्याचा मूळ धागा कोणता आहे ज्यावर हे सर्व उभे आहे? तर तो कोर कोड म्हणजे अरम किंवा सद्गुण. आणि या अरमचा सर्वात मोठा आणि महत्वाचा पाया म्हणजे अहिंसा. वलुवर यांच्या मते इतर सर्व सद्गुण हे अहिंसेच्या छत्राखाली येतात. बरोबर. आणि इथे अहिंसेचा अर्थ फक्त शारीरिक इजा न करणे इतकाच मर्यादित नाही, तर तो खूप व्यापक आणि सकारात्मक आहे. अगदी. ग्रंथात अहिंसा आणि विशेषतः कोणाचीही हत्या न करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. यात नैतिक शाकाहाराचे अतिशय कठोर पालन करण्यास सांगितले आहे. म्हणजे केवळ माणसांनाच नाही, तर कोणत्याही सजीवाला दुखापत न करणे, कोणत्याही जीवाचे जीवन न हिरावून घेणे, हा एक अत्यंत महत्वाचा सकारात्मक विचार यात आहे. हो. आणि यासोबतच दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या सद्गुणांनाही खूप महत्त्व दिले आहे, जे खऱ्या अर्थाने समाज घडवतात. वल्लुवर यांच्या मते नैतिकता ही काही आकाशातून पडलेली गूढ गोष्ट नाही, तर ती आपल्या रोजच्या वागण्यातून दिसते. जसं की कृतज्ञता असणे, घरी आलेल्या पाहुण्यांचा अत्यंत प्रेमाने आदर सत्कार करणे, नेहमी गोड आणि नम्र भाषेत बोलणे, क्षमाशील असणे आणि मनात दुसऱ्यांबद्दल अजिबात मत्सर न ठेवणे. म्हणजे हे सर्व एका सुदृढ समाजाचा पाया आहेत. नक्कीच. प्रख्यात युरोपियन तत्वज्ञानी आणि नोबेल पारितोषिक विजेते अल्बर्ट श्वित्झर यांनी जेव्हा तिरुकुरलचा अभ्यास केला तेव्हा ते भारावून गेले होते. त्यांच्या मते अनेक युरोपियन तत्वज्ञानांमध्ये जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा नकारात्मक किंवा जग नाकारणारा असतो. खरंय ते. पण तिरुकुरलचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात चांगले काम हे केवळ चांगुलपणासाठीच करावे हा विचार अतिशय स्पष्टपणे मांडला आहे. आपण चांगले वागतो कारण त्यातून आपल्याला स्वर्गात जागा मिळेल किंवा काही परतावा मिळेल असे नाही. म्हणजे चांगले वागणे हाच मानवी स्वभाव असावा. अगदी हाच तो सकारात्मक विचार यात आहे. पण इथेच खरी गंमत आहे. आणि मला इथे एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. कृतज्ञता, क्षमा, नेहमी गोड बोलणे. पण आपण जर आजच्या आधुनिक कॉर्पोरेट आणि व्यावसायिक जगाकडे पाहिले तर ते खूप स्पर्धात्मक आहे. जगात प्रचंड कटुता आणि स्वार्थ भरलेला आहे. पुढचा प्रश्न मला समजतोय. हो, म्हणजे अशा या कठोर जगात 2000 वर्षांपूर्वीचा हा आदर्शवाद खरोखर व्यावहारिक आहे का? जर एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये सतत दुसऱ्यांना क्षमा करत राहिली, कोणी तिचं श्रेय लाटले तरी गोडच बोलत राहिली, तर लोक त्या व्यक्तीला कमकुवत समजून तिचा गैरफायदा घेणार नाहीत का? बरोबर. हा विचार आजच्या या कटथ्रोट जगात कितपत टिकतो? हा एक अत्यंत रास्त आणि नैसर्गिक प्रश्न आहे. आणि अनेकदा जुने ग्रंथ वाचताना हाच प्रश्न निर्माण होतो. पण इथेच आपण तिरुकुरल समजून घेण्यात गल्लत करू शकतो. हा केवळ भाबडा किंवा अंध आदर्शवाद नाही, तर तो प्रगल्भ वास्तववाद आहे. प्रगल्भ वास्तववाद तो कसा केला होता? ते जगाकडे डोळे झाकून पाहत नाहीत. आपण मगाशी जे ऑपरेटिंग सिस्टमचं उदाहरण पाहिले त्यातील अरम किंवा नैतिकतेला आपण आर्थिक क्षेत्रातील चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट या संकल्पनेशी जोडून पाहू शकतो. चक्रवाढ व्याज म्हणजे सद्गुणांचे चक्रवाढ व्याज, हे थोडे सविस्तर समजून घ्यायला आवडेल. नक्कीच. अल्पावधीत म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये एखादी फसवणूक किंवा स्वार्थी कृती फायद्याची वाटू शकते. कॉर्पोरेट जगात दुसऱ्याचं श्रेय लाटून कदाचित एखादं प्रमोशन लवकर मिळेलही. अगदी. अनेकदा तसंच होतं. पण वल्लुवर दीर्घकालीन परिणामांवर भर देतात. त्यांच्या मते जर समाजात, कुटुंबात किंवा कोणत्याही संस्थेत कृतज्ञता आणि आदर नसेल तर ती संस्था टिकूच शकत नाही. म्हणजे जेव्हा आपण क्षमा करतो किंवा कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपण एक प्रकारची अदृश्य सामाजिक संपत्ती निर्माण करत असतो, असं म्हणायचंय का? अगदी तसंच. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वल्लुवर कृतज्ञतेला सर्वात मोठं पाप मानतात. एका कुरलमध्ये ते अतिशय स्पष्टपणे सांगतात की जगातील इतर कोणत्याही पापाचं प्रायश्चित्त मिळू शकतं, पण ज्या माणसाने केलेल्या उपकाराची जाण ठेवली नाही त्याचं पतन निश्चित आहे. बापरे, हे खूपच प्रबळ विधान आहे. हो ना. आणि हा विचार आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतो. जिथे विश्वास आणि कृतज्ञता असते तिथेच दीर्घकालीन प्रगती होते. सकारात्मक कृतींमुळे समाज एकमेकांशी जोडला जातो. त्यामुळे सद्गुण हा कमकुवतपणा नसून ती प्रगतीची आणि अस्तित्वाची सर्वात मोठी ताकद आहे. म्हणजे चांगुलपणा ही केवळ एक नैतिक निवड नसून ती एक अत्यंत व्यावहारिक आणि आवश्यक अशी जीवनपद्धती आहे. हा खरोखरच डोळे उघडणारा दृष्टिकोन आहे. हो ना. आता या अरमचा
म्हणजेच नैतिकतेच्या कोर कोडमधनं आपण ग्रंथाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाकडे म्हणजे पोरुल आणि इन्बमकडे वळूया. हो, संपत्ती, राजकारण आणि प्रेम. कारण माणूस जेव्हा समाजात वावरतो तेव्हा तो संन्यासी नसतो. त्याला जीवन जगण्यासाठी अर्थार्जन करावे लागते, संपत्ती मिळवावी लागते आणि तो प्रेमाच्या नात्यांच्या शोधातही असतो. तेव्हा हे सद्गुण तिथे कसे लागू होतात? अगदी बरोबर मुद्दा आहे हा. म्हणजे राजाला किंवा व्यापाऱ्याला फक्त गोड बोलून चालत नाही, तिथे कठोर निर्णय घ्यावे लागतात ना. तिरुकुरलची हीच तर खरी खासियत आणि समतोल आहे. अनेक प्राचीन तत्वज्ञानांमध्ये पैशाला किंवा संपत्तीला सर्व दुःखांचे कारण मानून त्याचा तिरस्कार करायला सांगितलं आहे. पैसा म्हणजे पाप अशी एक समजूत अनेकदा पसरवली जाते. हो, तसं पाहायला मिळतं. पण वल्लूवर असे करत नाहीत. ते अत्यंत वास्तववादी आहेत. त्यांना पूर्णपणे माहीत आहे की समाजाला, कुटुंबाला आणि राज्याला चालवण्यासाठी संपत्तीची आणि अधिकाराची गरज असते. पोरुल या भागात ते अतिशय स्पष्टपणे सांगतात की राज्याची अर्थव्यवस्था भक्कम असलीच पाहिजे. म्हणजे राजाकडे सैन्य आणि खजिना हवाच. हो, एका राजाकडे चांगले सैन्य, मजबूत किल्ले, कुशल मंत्री आणि समृद्ध खजिना असला पाहिजे. संपत्ती असणे हे अजिबात वाईट नाही. उलट दारिद्र्याला त्यांनी अत्यंत दुःखदायक म्हटले आहे. पण मग इथे नैतिकता किंवा अरम कुठे येते? तिथेच तर मेख आहे. संपत्ती मिळवा, राज्य वाढवा, पण, आणि हा पण खूप महत्वाचा आहे, ती संपत्ती अरमच्या म्हणजेच नैतिकतेच्या आणि न्यायाच्या मार्गानेच मिळवलेली असावी. लोकांवर अन्याय करून, प्रजेला छळून किंवा फसवणूक करून मिळवलेली संपत्ती टिकत नाही, असं त्यांना म्हणायचंय. अगदी, ती पाण्यावरच्या बुडबुडासारखी असते असे वल्लूवर ठामपणे सांगतात. राज्यकर्त्याने प्रजेचं रक्षण कसे करावे, मंत्र्यांनी राजाला योग्य सल्ला कसा द्यावा आणि अगदी गुप्तहेरांचा वापर कसा करावा, यावरही ते सविस्तर आणि सकारात्मक मार्गदर्शन करतात. म्हणजे राजकारण आणि अर्थकारण हे नैतिकतेपासून वेगळे नाहीयेत, तर ते नैतिकतेच्या पायावरच उभे असली पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर संपत्ती मिळवा, पण दुसऱ्याचा गळा दाबून किंवा पर्यावरणाचा विनाश करून नको. एक्झॅक्टली. आणि याच भागात व्यसनांबद्दलही खूप कडक भूमिका घेतली आहे ना, कारण व्यसने ही माणसाचा विवेक नष्ट करतात. होय, अगदी बरोबर. दारू पिणे, जुगार खेळणे यांसारख्या गोष्टी समाजाला आणि व्यक्तीला कशा पोखरून काढतात यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. कारण या गोष्टी माणसाला त्याच्या नैतिक जबाबदाऱ्यांपासून दूर नेतात आणि त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करतात. पण याचा अर्थ असा नाही की तिरुक्कुरल माणसाला जीवनाचा आनंद घेण्यापासून रोखतो किंवा जीवन कंटाळवाणे बनवतो. नाही, मुळीच नाही. कारण ग्रंथाचा तिसरा भाग, इन्बम, हा पूर्णपणे मानवी प्रेमावर, नात्यांवर आणि शृंगारावर आधारित आहे. आणि त्यात शुद्ध रोमॅन्टिक प्रेमाचे अतिशय सुंदर, संवेदनशील आणि सकारात्मक वर्णन केले आहे. हो, आणि ते वर्णन वाचताना खरंच आनंद मिळतो. मी एका अनुवादात वाचले आहे की त्यांनी एका कुरलमध्ये प्रेमाला वाईनपेक्षाही किंवा मदिरेपेक्षाही अधिक मादक आणि गोड म्हटले आहे. त्या कुरलचा अर्थ असा काहीसा आहे की मदिरा तेव्हाच नशा देते जेव्हा ती प्यायली जाते, पण प्रेमाची नशा अशी असते की फक्त त्या व्यक्तीचा विचार जरी केला तरी मन धुंद होऊन जाते. क्या बात है. किती हा विरोधाभास आणि तरीही किती योग्य समतोल. हो ना. एकीकडे दारूला कडक विरोध आणि दुसरीकडे प्रेमाची नशा त्याहूनही सुंदर आणि सकारात्मक आहे, असे अप्रतिम वर्णन. जर आपण याचा मोठ्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला समजेल की हा ग्रंथ मानवी आयुष्याचे किती अचूक विश्लेषण करतो. मानवी आयुष्याला 3 आयामांची गरज असते: नीतिमत्ता, आर्थिक स्थैर्य आणि भावनिक आनंद. म्हणजे संपत्ती आणि प्रेम या मानवी जीवनातील अत्यंत नैसर्गिक आणि आवश्यक गोष्टी आहेत. हो, त्या वाईट नाहीत. उलट त्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देतात. फक्त त्या मिळवण्याचा आणि उपभोगण्याचा मार्ग इतरांना इजा पोहोचवणारा नसावा. जेव्हा आपली संपत्ती दुसऱ्यांच्या कल्याणासाठी वापरली जाते आणि जेव्हा आपले प्रेम केवळ स्वार्थावर अवलंबून नसते, तेव्हा ते जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी आणि सकारात्मक होते. हा या ग्रंथाचा मुख्य संदेश आहे. हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे. आता आपण या प्राचीन ग्रंथाच्या एका अत्यंत थक्क करणाऱ्या जागतिक प्रवासाकडे आणि प्रभावाकडे वळूया. हो, तो भाग तर खूपच रंजक आहे. हे खूपच आश्चर्यकारक आहे की हजारो वर्षांपूर्वी दक्षिण भारतात तमिळ भाषेत मांडले गेलेले हे विचार केवळ त्या एका भौगोलिक प्रदेशापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी संपूर्ण आधुनिक जगाला आणि विशेषतः 20व्या शतकातील काही सर्वात मोठ्या राजकीय आणि सामाजिक चळवळींना कसे प्रेरित केले याचा इतिहास अद्भुत आहे. होय, आणि या विचारांच्या प्रवासातील एक अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक थांबा म्हणजे रशिया.
जगप्रसिद्ध रशियन लेखक लिओ टॉल्स्टॉय हे त्यांच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रचंड वैचारिक आणि आध्यात्मिक गोंधळातून जात होते. ते खऱ्या शांततेच्या शोधात होते ना? हो, त्यांना ख्रिश्चन धर्मातील पारंपरिक शिकवण आणि युरोपमधली वाढती हिंसक प्रवृत्ती यात विरोधाभास दिसत होता. त्याच काळात त्यांनी एका जर्मन अनुवादातून तिरुकुरुल वाचला आणि ते त्यातील विचारांनी, विशेषतः अहिंसा आणि नैतिकता या अत्यंत साध्या पण ठाम तत्वांनी भारावून गेले. टॉल्स्टॉय यांच्यासाठी ती एक प्रकारची युरेका मोमेंट असावी, कारण युरोपियन साहित्यात अहिंसेला अनेकदा दुबळेपणा मानले जायचे. एक्झॅक्टली. पण तिरुकुरुलने अहिंसेला एक सक्रिय ताकद म्हणून मांडले होते. तिरुकुरुलमधल्या साध्या पण अत्यंत प्रभावी विचारांचा त्यांच्यावर इतका खोल परिणाम झाला की त्यांनी हे विचार त्यांच्या लेखनात आणि तत्वज्ञानात उतरवले. अहिंसा ही केवळ मारामारी न करणं नाही, तर ती एक नैतिक शक्ती आहे, हा विचार त्यांनी आत्मसात केला. आणि इथूनच इतिहासाला एक वेगळी आणि मोठी कलाटणी मिळाली. टॉल्स्टॉय यांनी 1908 मध्ये अ लेटर टू अ हिंदू, म्हणजे एका हिंदूला पत्र, नावाचं एक अतिशय प्रसिद्ध लेख किंवा खुलं पत्र लिहिलं. हे पत्र त्यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या संदर्भात लिहिले होते, ज्यात त्यांनी स्पष्ट केले होते की हिंसेने कधीही खरी मुक्ती मिळत नाही. प्रेमाने आणि अहिंसेनेच अन्यायाचा सामना केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पत्र कोणी वाचले, तर दक्षिण आफ्रिकेत असलेल्या एका तरुण आणि संघर्षशील भारतीय वकिलाने, ज्याचे नाव होते मोहनदास करमचंद गांधी. अगदी बरोबर. गांधीजी टॉल्स्टॉय यांच्या विचारांनी आधीच खूप प्रभावित झाले होते आणि जेव्हा गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या हक्कांसाठी लढताना तुरुंगवास भोगावा लागला, तेव्हा त्यांनी त्यावेळेचा उपयोग तिरुकुरलचा सखोल अभ्यास करण्यासाठी केला. ग्रंथातील अहिंसेचा आणि अन्यायाविरुद्ध शांततेने पण ठामपणे उभे राहण्याचा विचार गांधीजींच्या मनात कायमचा कोरला गेला. हो, केवळ राजकीय विरोध पुरेसा नाही, तर त्या विरोधाला एका प्रगल्भ नैतिकतेची जोड असली पाहिजे, हे त्यांना वल्लुवर यांच्या शब्दांतून समजले. याच प्राचीन तमिळ विचारांतून पुढे गांधीजींच्या अहिंसात्मक चळवळीला आणि सत्याग्रह या कल्पनेला एक प्रचंड मोठी वैचारिक बैठक आणि सकारात्मक प्रेरणा मिळाली. तर या सर्वांचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीने निर्माण केलेले सकारात्मक आणि सत्य विचार कधीही एका सीमेत किंवा एका भाषेत अडकून राहत नाहीत. ते कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय प्रवास करतात आणि संपूर्ण जग बदलण्याची ताकद ठेवतात. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कल्पनांचा आणि विचारांचा हा प्रवास किती अद्भुत आहे ना? विचार करून पहा, प्राचीन काळातील एका तमिळ कवीचे वल्लुवर यांचे सकारात्मक आणि मानवी कल्याणाचे विचार शतकांचा आणि खंडांचा प्रवास करत युरोपमध्ये एका रशियन लेखकापर्यंत पोहोचतात. तिथे ते एक नवीन स्वरूप धारण करतात आणि तिथून ते आफ्रिकेत असलेल्या एका भारतीय स्वातंत्र्य सैनिकाला, महात्मा गांधींना, अहिंसेचा मार्ग दाखवतात. अगदी. जो मार्ग पुढे एका पूर्ण देशाला, भारताला स्वातंत्र्य मिळवून देतो. यातून आपल्याला काय शिकायला मिळते? चांगले विचार, सकारात्मक मूल्य आणि शुद्ध नैतिकता कधीही मरत नाही. ते काळ आणि स्थळाच्या सीमा ओलांडून मानवजातीला सतत मार्गदर्शन करत राहतात. हा प्रवास ऐकताना खरोखरच अंगावर काटा येतो. आपण आता या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. हो. आज आपण तिरुकुरुल या ग्रंथाची जी व्यापक सफर केली, त्यातून एक गोष्ट अतिशय लख्खपणे स्पष्ट होते की हा ग्रंथ केवळ काही जुने नियम, बंधने किंवा कर्मकांडे सांगणारा ग्रंथ अजिबात नाही. नाहीच मुळी. तो जीवनाकडे पाहण्याचा एक अत्यंत सकारात्मक, आशावादी आणि कृतज्ञतापूर्ण दृष्टिकोन आहे. तो आपल्याला शिकवतो की चांगुलपणा, प्रेम आणि नैतिकता हेच मानवी जीवनाचे खरे आणि शाश्वत दागिने आहे. नक्कीच. तिरुकुरल आपल्याला नेहमी ही जाणीव करून देतो की मानवी प्रगतीचा खरा अर्थ केवळ बँक बॅलन्स वाढवणे किंवा संपत्ती गोळा करणे नाही, तर एक चांगला, समजूतदार आणि नैतिक माणूस बनणे हा आहे. हा ग्रंथ आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात अधिक जबाबदारीने वागण्याची सकारात्मक प्रेरणा देतो. आणि जाता जाता या ग्रंथाच्या मूळ रचनेतूनच निर्माण झालेला एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मी सर्वांसमोर ठेवू इच्छितो. कोणता? आपण सुरुवातीलाच पाहिले की वल्लुवर यांनी जीवनातील सर्वात कठीण, सर्वात गुंतागुंतीचे प्रश्न आणि मानवी मूल्य एका कुरलमध्ये फक्त आणि फक्त 7 शब्दात सोडवली आहेत. हो, प्रत्येक कुरलमध्ये 7 शब्द. आजचे आपले आधुनिक जग हे माहितीच्या अतिरेकाने, म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडने भरलेले आहे.
आपण सतत हजारो शब्दांच्या, निरर्थक व्हिडिओंच्या आणि गोंधळात अडकलेले असतो. हे अगदी खरंय. आवश्यक गोष्टी, अनावश्यक विचार आणि सर्व गोंधळ काढून टाकला आणि आपली स्वतःची मुख्य मूल्य, आपल्या जीवनाचं खरे उद्दिष्ट फक्त 7 शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला, तर ती जीवन किती शांत, स्पष्ट आणि सकारात्मक होईल? खूपच सुंदर आणि अंतर्मुख करणारा विचार आहे हा. हो ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्वतःच्या जीवनाचा सारांश सांगणारे ते 7 शब्द कोणते असावेत? याच एका शांत आणि अत्यंत सकारात्मक विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.